ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। वर्तनगर येथील म्हाडाच्या धोकादायक इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने संबंधित विकासकाला अटक केली आहे। आमदार संजय केळकर यांनी वर्षभर या संदर्भात पाठपुरावा केला होता। हा प्रश्न अधिवेशनात देखील मांडला। सुमारे 400 कुटुंब गेले 10 वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असून विकासकाने इमारती पाडल्यानंतरही कामं सुरू केली नव्हते। रहिवाशांच्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल करण्यात आले। अखेर कारवाई झाली। या अटकेमुळे राज्य शासनाच्या स्वयं पुनर्विकास योजनेअंतर्गत प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। फसवणूक करणाऱ्या विकासकांवर MPID कायद्याअंतर्गत कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही केळकर यांनी केली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिळफाटा परिसरात मोठी कारवाई करत प्लास्टिक स्क्रॅपच्या नावाखाली सुरू असलेली दारू तस्करी उघडकीस आणली। गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथकाने GJ27 TG 1506 क्रमांकाचा आयशर कंटेनर अडवून तपासणी केली। कंटेनरमध्ये गोव्यात निर्मित बनावट देशी मद्य आणि गोव्यात विक्रीसाठी असलेलं विदेशी मद्य आढळलं। एकंदर 403 बॉक्समध्ये 3524 बल्क लिटर देशी आणि 90 बल्क लिटर विदेशी मद्य जप्त करण्यात आलं। वाहनांसह सुमारे 35.06 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालक नूर मोहजम मोहम्मद अनवर सिद्दीकी याला अटक करण्यात आली आहे। आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश धनशेट्टी यांच्या पथकाने ही कारवाई केली। बाळकोम येथील प्रस्तावित डाटा सेंटरच्या विरोधात वेकअप ठाणेकरच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिकांनी आंदोलन केलं। प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात पाणी आणि वीज लागणार असल्याने सततच्या आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होईल असा आंदोलकांचा आरोप आहे। मनोज प्रधान यांनी हा लढा अराजकीय असल्याचं सांगत प्रकल्पाला तीव्र विरोध कायम ठेवण्याचा इशारा दिला। परिसरातील रहिवासी, विविध गृहनिर्माण संस्था तसंच सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला। त्यामुळे प्रकल्पामुळे पर्यावरण, तापमान आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो अशी भीती यावेळेस व्यक्त करण्यात आली। एक 53 एकरमध्ये एक डेटा सेंटर येत आहे। आता आपल्याला समजून घेतलं पाहिजे की एका डेटा सेंटर आणि एक हायपर स्केल डेटा सेंटरमध्ये फरक आहे। इथे जे येतं ते एक AI जनरेशनसाठी हायपर स्केल डेटा सेंटर येणार आहे। एका हायपर स्केल डेटा सेंटरसाठी सर्वात जास्ती काय लागतं तर पाणी लागतं। ह्या ठाणे शहरात आपण 31 MLD पाणी ऑलरेडी कमी आपल्याला मिळतं आहे आणि आपले आयुक्त म्हणतात की 12 MLD पाणी आपण त्यांना प्रॉमिस केलं। आमचा पहिला आक्षेप त्याच्यावर आहे की यांना पाणी देताच कामा नाही। दुसरं 422 मेगावॉटच्या इलेक्ट्रिसिटी यांना पाहिजे। 192 जनरेटर्स या ठिकाणी आहेत। आमचा त्याला विरोध आहे। ह्याच्यामुळे आजूबाजूच्या 4-5 एकर परिसरामध्ये उष्णता वाढणार आहे। त्याच्यामुळे आम्ही या सगळ्यांना विरोध करतायत। यांच्या फक्त 150 नोकऱ्या हे देणार आहेत असं ॲमेझॉन स्वतः सांगते। त्याच्यातही 100-125 तर फक्त सिक्युरिटीच्या आहेत। ह्या गोष्टीचा कुठेही फायदा ठाणेकरांना नाही। जे एक हमिंग साऊंड येणार आहे 365 दिवस 24 तास जे हमिंग साऊंड येणार आहे त्याच्याने लोक बेजार होणार आहेत। आजूबाजूला एकही फ्लॅट विकला नाही जाणार आणि जे राहत आहेत ते विकून निघून जातील। या सगळ्या गोष्टी ठाणेकरांनाही कळल्या पाहिजेत, जगभर कळल्या पाहिजेत। महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे डोळे उघडले पाहिजेत की ह्याला जी परवानगी दिली 8/2006च्या टाउनशिप ॲक्ट खाली ते इमिजिएटली रिवोक करा। आमचं स्पेसिफिक म्हणणं असं आहे की स्टेट गव्हर्नमेंटनी रेग्युलेशन फॉर डेटा सेंटर्स बदलावं, नवीन लेजिस्लेशन आणावं आणि त्याच्या अनुषंगाने परवानगी द्यावी। बघा, सर्वात प्रथम आहे ना, राजकीय हे लेबल मीडिया आम्हाला लावते। तुम्ही आत्ता म्हणालात ना, आम्ही सामान्य ठाणेकरच आहोत, कारण जो त्रास इतर नागरिकांना होणार आहे त्या त्रासात ना आम्हालाही जावं लागणार। इकडे डेटा सेंटर झाल्यानंतर अख्ख्या ठाण्याला जितकं पाणी लागतं त्याच्यापेक्षा जास्त पाणी एकटं डेटा सेंटर घेणार। अख्ख्या ठाण्याला
जेवढी वीज लागते त्याच्यापेक्षा जास्त वीज यांचं हार्डवेअरसाठी वापरणार आहेत ती लोक. डिझेल वापरणार आहेत, त्यांनी वायू प्रदूषण होणार, ध्वनी प्रदूषण होणार, पाण्याचा नाश. तुम्ही बघताय मागेच हा प्लॉट आहे ना, तो 54 एकरचा आहे. मग आम्ही त्यांना तेच विचारतोय की तुम्ही आम्हाला जे विचारताय की तुम्ही विरोध का करता, तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही का इन्सिस्ट करताय की एवढ्या भर वस्तीमध्ये तुम्हाला डेटा सेंटर सारखा एक एवढा राक्षसी प्रोजेक्ट आणायचा आहे, याच्या मागे कारण काय? ओके, आय डोंट नो वाय यू वॉन्ट टू रब ॲमेझॉन्स बॅक, अँड इफ यू वॉन्ट टू रब, तुम्हाला जर त्यांना करायचं आहे बाय ऑल मीन्स डू इट, युअर वेलकम. बट नागरिकांच्या जीवावर उठून काही करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. ग्राउंड वॉटर, तुम्ही म्हणताय की आम्ही आमचा स्वतःचा एक इलेक्ट्रिसिटी ग्रीड सरकारकडून घेतोय. आमचा ग्रीडच आम्हाला पुरत नाही आहे. दिवस रात्र आमच्या इथे लाईट जातीये. मग तुम्ही नवीन ग्रीड घेताय, कुठून लाईट पुरवणार आहे? कुठेतरी ती लाईट जनरेट होते, कुठेतरी त्या पाण्यावर प्रोसेस होणार आहे आणि मग इलेक्ट्रिसिटी येणार आहे. ती आमच्याच ठाण्याची आहे. इथल्याच कुठल्या तरी धरणामध्ये ती लाईट जनरेट होईल आणि ती इथे पोहोचवली जाईल. तुम्ही नवीन ग्रीड घेतला, पण रिसोर्स तर तुम्ही ठाण्याचाच वापरताय. लाईट असो, पाणी असो, जागा असो, आणि आमच्या मुलांचा विचार तुम्ही करत नाही आहे. या एरियामध्ये 176 मीटरवर ॲमेझॉनच्या डेटानुसार 176 मीटरवर लोढा स्कूल आहे, अरुणोदय स्कूल आहे, TMCचं स्कूल आहे, कन्नड विद्यालय आहे नाल्याच्या बाजूला. कुणीही त्याबद्दल विचार करत नाही आहे. बरेच रिजनल स्कूल आहेत, ग्रामीण विद्यालय आहे. अशी जी स्कूल आहेत त्याच्यामध्ये राहणारी मुलं दिवस रात्र ह्या डेटा सेंटरला एक्सपोज होणार आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, C.P. Goenka is the intelligent choice. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही,
पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. महात्मा फुले भाजी मंडईतील ध्वनी आणि वायू प्रदूषण करणाऱ्या 6 अनधिकृत मसाला गिरण्या अखेर बंद करण्यात आल्या. यासाठी आमदार श्री संजय केळकर यांनी महापालिका स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. गिरण्यांमुळे व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी होत्या. महापालिकेने कारवाई करून या गिरण्या बंद केल्यानंतर व्यापारी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त करत केळकर यांचे आभार मानले. यावेळेस त्यांनी शहरातील विकासकांकडून होणाऱ्या फसवणुकीविरोधातही कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली आणि अशा प्रकारांचा MPID ॲक्टमध्ये समावेश करावा. आगामी अधिवेशनात खाजगी विधेयक त्यासाठी मांडणार असल्याचं श्री केळकर यांनी म्हटलं. आणि प्रलंबित बांधकाम जे आहे ते ठेवल्यामुळे ही सगळी लोक जी आहेत ती दर फिरत असतात. एक अतिशय चांगली गोष्ट झाली की वर्तकनगरला म्हाडाच्या ज्या जुन्या इमारती होत्या त्या धोकादायक झाल्या होत्या आणि त्याच्या पुनर्विकासाकरता अनेक विकासक त्या वेळेला पुढे आले होते. माझ्याकडे जवळजवळ 400 कुटुंब ही त्यांची तक्रार घेऊन गेलं वर्षभर माझ्याशी संपर्कामध्ये आहेत आणि त्या विकासकाने अनेक प्रकारची त्यांना आश्वासनं दिली, दिशाभूल केली आणि काही जणांची तर 10-10 वर्ष देखील त्या ठिकाणी इमारत बांधली गेली नाही. आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला. EOWमध्ये प्रत्येक इमारतीच्या रहिवाशांच्या तक्रारी ज्या आहेत ते गुन्हे नोंदवले आणि त्या विकासकाच्या विरुद्ध सर्व इमारतींचे गुन्हे नोंदवले. वर्षभर प्रयत्न करून देखील त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही. विकासक केवळ आणि केवळ दिशाभूल करत गेला आणि त्याच्यामुळे कालच EOWच्या माध्यमातून त्याला अटक झाली. आता अशा पद्धतीने लोक 10-10 वर्ष भटकत राहणार आणि त्याच्यानंतर विकासक त्याच्यावर काहीही उपाय करणार नाही. आता त्याला EOWच्या माध्यमातून अटक झाली. वर्षभर मी या सगळ्या लोकांच्या करता याच्यातून काही मार्ग निघण्याकरता प्रयत्न चालू होता आमचा EOWच्या माध्यमातून आणि त्या विकासकाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून. शेवटी त्याला अटक करणं भाग पडलं कारण की 2000 लोक रस्त्यावर आलेली. आता त्यांचा सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्या इमारती होण्याच्या दृष्टीने आमची आता वाटचाल सुरू आहे. पैसे भरले, बिल्डिंगचा पत्ता नाही आणि जे विकासक आहेत तिथले तथाकथित आणि ते देखील गायब आहेत. अशी फार मोठी संख्या या ठिकाणी गरीब लोकांची जे कष्टाने पैसे जमा करतात 10 लाख, 20 लाख, 30 लाख त्या ठिकाणी भरतात ॲडव्हान्समध्ये आणि त्याच्यानंतर तो विकासक पण पळून जातो. तर त्याच्यावर या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये देखील मी कायदा आणण्याची मागणी केली आहे. त्या ठिकाणी मी बिल आणलं आहे की अशा प्रकारचे जे विकासक फसवणूक करणारे आहेत त्यांच्यावर आपण MPID लावा. त्याच्यानंतर जमीन बळकावणारे जे आहेत लँड ग्रॅबिंगचे, या लँड ग्रॅबिंगचा देखील गुजरातच्या धर्तीवर कायदा करा. अशा प्रकारची देखील आपण त्या ठिकाणी आग्रही मागणी केली आहे. जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समिती अर्थात दिशाच्या बैठकीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले. बैठकीत शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, रस्ते, कचरा व्यवस्थापन, जलसंधारण आणि गृहनिर्माण योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात स्मार्ट शाळा प्रकल्प, उल्हास आणि वालधुनी नदी पुनरुज्जीवन, आधुनिक घनकचरा व्यवस्थापन, क्रीडा संकुलं, अंडरग्राऊंड केबलिंग आणि आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात आला. विकास कामातील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून जिल्ह्याचा समतोल आणि शाश्वत विकास साधण्याचं आवाहन देखील यावेळेस डॉक्टर शिंदे यांनी केलं. केंद्र सरकारच्या ज्या योजना जिल्ह्यामध्ये सुरू आहेत त्या योजनांचा आढावा घेण्याचं काम जे दिशा कमिटीच्या माध्यमाने या ठिकाणी झालं. जिल्ह्यातील तिन्ही खासदार या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर आमदार महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत. नगराध्यक्ष असतील, महापौर, सगळे कलेक्टर महोदय, आयुक्त महोदय आणि या बैठकीमध्ये केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. कशा प्रकारे योजना ज्या सुरू आहेत, कशा प्रकारे उद्दिष्ट जे आहे फुलफिल केलं जात आहे
काही उद्दिष्ट जे आहे हे राहिलेलं आहे, ते का राहिलेलं आहे, या सगळ्या गोष्टी जो आहे हा आढावा त्याचा घेण्यात आला. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून. आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.